पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिभा मानण्यात करतो कार्यक्रमाची शूटिंग आहे का? कुसुनी आसवे कुसुनी जनावते अनंत ताऱ्यांची वळत जगमग ये पळत पळत ये तुझ्या घरी अंधार दाटला घोर जरी. हो या सर्व चला सर उभे राहा. त्यानंतर या महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर आहेत, काही युवा आहेत, सर्व पत्रकार बंधू, या महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक बंधू फार मोठ्या हे आमचे सर, आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी पत्रकारांच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण आज आम्ही पाहतोय या जगामध्ये मीडिया फार वाढलेला आहे, पत्रकार वर्तमानपत्र वाढलेली आहे आणि प्रत्येक माणूस वेगळी मैत्री सजा देते. तर आज दादा आपण या विरांमध्ये पत्रकारांसाठी मैत्री सजवली ही आनंदाची आनंद वाटतो. कदम हमेशा सोच समजकर की उठाना चाहिए. मी बोलणार नव्हतो कारण 16 दिवसापूर्वी माझे मोठे बंधू होते, एक पत्रकार होते, ते आम्हाला सोडून गेले. एक दुःख आहे, पण मी टाळत होतो बोलण्याचं, पण संधी मिळाली म्हणून बोलून गेलो. दादा आजच्या दौरमध्ये हे धगधगतं युवक, आज आमचा मान सन्मान मी हे बी मान्य करेन की पत्रकारिता करत असताना प्रत्येक पत्रकाराला हा टार्गेट दिला असतो आणि त्या टार्गेटमध्ये तुम्ही आम्हाला तुमचे वाढदिवस असो, आदरणीय दादांचा पुण्यस्मरण असो, जयंती असो, त्याच्या जाहिराती आम्हाला देतात. हा आमचा मोठा सन्मान आहे, मी बोलायला विसरणार नाही. आदरणीय दादासाहेब, येरवडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय गिरीश चौधरी सर, सकाळच्या तालुका प्रतिनिधी आदरणीय अंगद भाऊ, तसेच ज्येष्ठ आमच्या सगळ्याचे मार्गदर्शक कायराव सर, जावेदजी, कमर अलीजी, चंद्रकांत पाटील, अशोक शरद बाडी सर, या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय विजय पाटील सर, पूर्वीचे प्राचार्य आमचे मित्र आणि सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक विजय पाटील, या कॉलेजचे शिक्षक आणि दर्पणकार हे आमचा आद्यदैवत आहे. मित्रांनो, आपण दाखल असेल या ठिकाणी आपल्या तालुक्याचे पहिले आमदार सीतारामभाई बिर्ला त्याचं समाधी स्थळ आहे. तर या निमित्ताने सर्वप्रथम पहिले आमदार स्वर्गीय सीतारामभाई बिर्ला, त्याचबरोबर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आणि आदरणीय दिगंबरदादा पाटील, आमच्या मराठी
पत्रकारांचे जनक राज्य पत्रकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर नातू कुठेतरी पुन्हा आमदार रिपीट होण्याचा आमदार होण्याची परंपरा इतर ठिकाणी पाहायला मिळते, पण आपल्या एरंडोल तालुक्यामध्ये मात्र हे दृष्टीला पडत नाही. एरंडोल तालुक्यामध्ये का होत नाही असं व्हायला पाहिजे. जे आपले मोठे दादा 3दा आमदार झाले त्या काळापासून दिगंबर दादा माहितीप्रमाणे तिकीट घ्यायला बाहेर कधी जात नव्हते. तिकीट होणं हे गरजेचं आहे. आपल्याला पगार मिळतो म्हणून आपण नोकरी करतो हा दृष्टिकोन प्राध्यापकांनी ठेवू नये. आणि पत्रकारांनी पत्रकार झाला म्हणजे त्याला काही 2 शिंक यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब अमित पाटील यांना अध्यक्ष भाषण करावे अशी मी विनंती करतो. फार मोठं पब्लिक नाही आणि आपला आवाज मोठा आहे. जावेद भाई जे बसलेले आहेत, सर्वप्रथम आमचे मोठे बंधू पी मुजावर ते वाले त्यांना त्याच्या स्मृतीला वंदन करतो. म्हणजे सहभागी आम्ही जाऊ शकतो त्याच्याबद्दल तुमच्या सर्व पत्रकारांसमोर जाण्याची मागणी देखील. मित्र, आज पत्रकार कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर आपल्या एरंडोल शहराचे एरंडोल तालुक्याचे माननीय कैलासवासी माजी सर विकास साहेब, त्याचबरोबर आमचे स्वतःचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी दादासाहेब, या सर्वांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून अभिवादन करून माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर ए पाटील सर, महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य ए पाटील सर आणि पंचावर उपस्थित असलेले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय V.S. चौधरी सर, आमचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय अण्णाभाऊ जोशी, आमचे मार्गदर्शक आणि आमचे ज्येष्ठ बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रिकेट खेळलो, बास्केटबॉल खेळलो आणि ज्यांचं आमचं सदैव प्रेम आहे आमचे माननीय जावेद, माननीय आमचे गुरुवारी आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय हैराव सर, माननीय कमल दादा, माननीय विजय काका, माननीय नियम महाजन सर, माननीय चंद्रभान दादा, माननीय पाटील साहेब, सर्वांचं संजीव भाऊ, मान्य सर्वांचं नाव घेणं काही मला म्हणजे क्रमप्राप्त नाही, तेवढा वेळ नाही, परंतु तरुण पत्रकारांचं नाव घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही उद्याचा सूर्य आहात. आहेत त्यांचं नाव घेऊन टाकतो. आमचे पंकज दादा असतील, कैलास भाऊ असतील, नितीन भाऊ असतील, प्रवीण भाऊ असतील, अजून सर्वच तरुण मंडळी सर्वांनीच, राजेंद्र दादा असतील, बरं का, हम भी मैदानी जंग में उतरे थे. सर जसं बोलले की मी कसं बोललो मला माहिती आहे, तसं मी कसं लढलो हे मला माहिती पडलो हारलो जाऊ द्या. देखो अपना भी दौर आएगा और शान से अपना तिरंगा त्याच्यामुळे त्याचं काही आपल्याला काही पश्चाताप नाही. संजीव दादा संघाने एक मोठा विषय जो होता आपल्याला एरंडोल शहराचा तो लावून धरला, तो म्हणजे आपल्या महामार्गावर राष्ट्रीय प्राधिकरण जे आहे आपलं नाही म्हणतो आपण त्याला, त्यांनी त्या प्रश्न पत्रकारांनी लावून धरला आणि खऱ्या अर्थाने आपण पत्रकारांनी चालवतात. त्यामुळे त्या प्रश्नाला न्याय देण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो आणि वारंवार हा विषय मांडला जातोय. आपल्या एरंडोल शहरात तिथे ते कोणतं गाव फ्लायओव्हर तयार झालाय पावडा तालुक्यात मसमेजवळ, तिथे काय करायचं फ्लायओव्हर, आणि एरंडोल शहरामध्ये एका ठिकाणी फ्लायओव्हर नाही, सर्व्हिस रोड पूर्ण नाही. हा पाळजीला पार त्या मणियापर्यंत सर्व्हिस रोड आहे. मग आपल्या एरंडोल आपण काय एरंडोलची लोक करतात आणि वेळोवेळी आमच्या महाविद्यालयाला आणि मला वैयक्तिक मला देखील आपलं सहकार्य असतं, त्याबद्दल मी सर्वस्व आपला आभारी आहे. माझ्या मिसेसने 500 रुपये दिले हे आता पाटील साहेब सांगत होते. मला सुद्धा
सर्वांना बरं का ऑल थिंग्स आर कमर्शियल. प्रत्येकाला प्रेशर असते की आपण कॅड आणला पाहिजे, तेवढं लिमिट आहे, तुम्ही ते लिमिट पूर्ण केलं पाहिजे. आणि आपलं गाव काही फार मोठं नाही किंवा आपला तालुका फार मोठा नाही, त्यामुळे देणारे लोकही मोजकेच आहेत. त्याच्यामुळे तुमच्या अपेक्षा पूर्ण करता करता आमची दमछाक होते, पण तरी देखील आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि काही चुका आता काल परवाकडे माझ्या मुलीने मला आग्रह करता दुसरीच जाते, पप्पा पिक्चरच पाहायला जायचं. कोणता पिक्चर पाहायला जायचं तर पुष्पा 2. 1200 कोटी रुपये त्याचा व्यवसाय झाला. पुष्पा 2 पाहायला गेलो, कुठून टीव्ही फसून गेलो म्हणतात. 3.5 तास बोर होत होतो. काय ते पिक्चर आणि काय ते लोकांची आपण हे म्हणतो ना काय अभिरुची, कुठे गेली ती अभिरुची. म्हणजे आपण पिक्चर जे असेल, वृत्तपत्र जे असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल असं आपण समजत असतो. आणि जेव्हा आपण जे काही वृत्तपत्रामध्ये किंवा डिजिटल मीडियामध्ये देत असतो तेव्हा त्याच्यामुळे समाज मनावर त्याचा परिणाम. माझ्या या गोष्टीला मान दिला आणि तुम्हाला प्रिंट मीडियाची जबाबदारी फार मोठी असते. अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, 3 तास काढून घेतलं मध्ये. आम्ही देखील असा छोटासा प्रयत्न करतोय की आता एरोल तालुक्यामध्ये सहकारी सुनिधी करावी आणि याची एक जनरल सभा पार पडली. त्यामध्ये माननीय सुदाम पाटलांना अध्यक्ष, माननीय नानाभाऊ महाजन यांना उपाध्यक्ष निवड करण्यात आली. तर असा प्रयत्न आहे की एरंडोल शहरामध्ये कापूस उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सूत गिरण्या किंवा जिनिंग प्रेसिंग आहे. कॉपरेटिव्ह तत्वावर सुरू करायची आणि काहीतरी नवीन उपक्रम आपण राबवला पाहिजे. अभी तो जिंदगी बहुत बाकी ना, उससे दूर जाने. दिल तो नहीं चाहता है अपने से दूर जाने, पर वक्त मजबूर कर देता है. वक्त हर चीज को नाचीज बना देता है, हर सूर को बेसूर बना देता है और अपने से अपनों से दूर जाने को मजबूर कर देता है. आपल्या सर्वांची रजा.